मन जितकं मोठं तितकी अडचण तुमची छोटी असेल. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय मिळवलं यापेक्षा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय बनलात. जगाला बदलायचं असेल तर सुरुवात स्वतःला बदला. प्रश्न मोठा नसतो, इच्छा प्रश्नाचं उत्तर शोधण्याची असली पाहिजे. एखाद्या देहापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला त्याचं कार्यक्षेत्र ठरवावं लागतं. कार्यक्षेत्र जर ठरवलं नसेल किंवा इच्छित मार्गाकडे जायचं कुठलंच प्लॅनिंग नसेल किंवा तुमची कुठलीच यंत्रणा नसेल तर तुम्ही चाललेला मार्ग असतो फक्त यशाचा मार्ग नसून फक्त तुमचा चालण्याचा मार्ग असतो. यापेक्षा दुसरं काहीही नसतं. माणसाचा शत्रू माणसाचे विचारच निर्माण करत असतात. त्या विचारामध्ये कुठली गोष्ट असते तर मी आजचं जे काम आहे मी जेव्हा उद्यावर मी सोपवत असतो तेव्हा मी माझ्या कुठल्या तरी समस्येला कारण बनत असतो. आजचं काम हे आजच केलं तर उद्याचा शत्रू आपला निर्माण होणार नाही. कार्य म्हणून नाही, विचार म्हणून नाही, तत्व म्हणून नाही, तर आपल्याला आपल्या भावनेशी आणि आपल्या एखाद्या क्षेत्राशी आपल्याला प्रामाणिक राहावं लागतं. आणि प्रामाणिकतेचा सिद्धांत काय सांगतो तर तुझ्या प्रामाणिकतेला यश मिळो तथाच तो तुझ्या इच्छेप्रमाणे. प्रत्येक यशस्वी पुरुषाने काय सांगितले की जेव्हा एखादी संधी येते ती सुरुवातीच्या संधीचा आपण लाभ घ्यायला पाहिजे. जेव्हा एखादी आपण संधी सोडून देतो तेव्हा त्याची वाट बघत बसणारा दुसरा तयारच असतो. त्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं करणं, मिळालेल्या क्षेत्राचा विकास करणं आणि मिळालेल्या प्रत्येक गोष्टीवर कार्य करणं हे तुमच्या हातात आहे. ते हातातलं कार्य तुम्ही सोडू नका. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं एक सुंदर वाक्य आहे, घरट्यातल्या 2 पक्ष्यापेक्षा हातातला एक पक्षी कधीही महत्वाचा असतो. तुम्ही त्या पक्ष्यावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्ही त्या किंवा ते पक्षी जर आपण आपल्या हातातला आहे आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि जाणाऱ्या दुसऱ्या पक्षावर किंवा घरट्यातल्या पक्षाकडे जर आपण लक्ष केलं असेल तर नक्कीच तुम्ही हातातल्या पक्षाकडे दुर्लक्ष करता. म्हणजे हातातलं काम सोडून तुम्ही दुसऱ्या कामावर जर लक्ष केंद्रित केलं तर तुमचं हे काम कधीच आयुष्यात पूर्ण होणार नाही. म्हणून ज्या कामाला तुम्ही प्राधान्य दिलेलं आहे, प्राधान्यक्रम दिलेला आहे, ते प्राधान्यक्रमानं तुमचं काम करा आणि नक्कीच तुम्ही तुमच्या कामामध्ये तुमचं यश मिळवा. हे सिद्धता तुमच्या विचारावरून तुम्हाला मिळेल.